नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वनरक्षक भरती 2024 तर्फा 1684 जागा जे आहे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक मध्ये जे आहे रिक्त आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा वनरक्षकची भरती निघाली होती आणि मागच्या वर्षी जे जवळपास कमी जागांसाठी जे वनरक्षकची भरती आली होती, पण आता यावर्षी जे जवळपास 1684 जागा जे विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे यामध्ये। आणि वनरक्षक भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की वनरक्षक भरतीमध्ये लेखी परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। ठीक आहे, आणि नेगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जास्त चान्सेस आहे। आणि सर्वात पहिली गोष्ट, यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचा पेपर चांगला असतो तर ते विद्यार्थी मैदानी चाचणीला ज्या विद्यार्थी मित्रांनो कटून जाते, ग्राउंडला ते कटून जाते। कारण की ग्राउंडला ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास राहते त्या विद्यार्थ्यांना ग्राउंडला चांगले मार्क्स पडतच नाही या ठिकाणी। ठीक आहे, तर हा दरवर्षीचा अनुभव आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कधीपर्यंत कोणत्या महिन्यापर्यंत ही भरती येणार आहे आणि संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस यामध्ये काय काय असणार आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक मध्ये जवळपास 1684 जागा रिक्त आणि भरपूर मुलांनी जे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जे निवेदन देण्यात आलं, त्यांना सुद्धा सांगितलं की जागा लवकरात लवकर काढा। आणि वनरक्षक भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो 2024च्या विधानसभेच्या निवडणुका। ठीक आहे, कारण की विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीची घोषणा होऊ शकते। कारण की तुम्ही बघितलं असेल जेव्हा लोकसभेची निवडणूक होते त्यावेळेस किती मोठ्या घोषणा ज्या विद्यार्थी मित्रांनो करण्यात आल्या होत्या भरतीच्या, आणि भरपूर भरत्या सुद्धा त्यावेळेस काढल्या होत्या। आणि मी तुम्हाला जे अगोदरपासून सांगत आलो होतो की वनरक्षकची भरती निघणार आहे, जे आता जे वनरक्षकची भरती झाली तर मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो की ही भरती निघणार आहे, तयारीमध्ये राहा। ठीक आहे, कारण की पहा कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, समोर जे निवडणुका आणि निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये लागणार आहे आणि नोव्हेंबरच्या अगोदर ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे या ठिकाणी घोषणा होऊ शकते। ठीक आहे, तर तयारी तुम्ही चालू ठेवा। कारण की पहा पोलीस भरतीला सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की बा ग्राउंड लांबणार आहे, म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला जाणार आहे त्याच्या समोर जाणार आहे, पण ग्राउंड जे लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो एकदम फास्टमध्ये घेण्यात आला। म्हणजे सांगायचं एवढं, कारण की निवडणुका तोंडावर आहे तर त्याच्या अगोदर जे घोषणा होऊ शकते, तर आतापासून तयारी चालू ठेवा। आता वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा एक तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा काही ना काही घोषणा होऊ शकते की जागा ह्या निघणार आहे म्हणून। ठीक आहे, किंवा मग जे ऑक्टोबर ते डिसेंबरच्या आसपास जे तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, तर आतापासून तयारी तुम्ही चालू ठेवा। ठीक आहे, आणि वनरक्षक भरतीचा आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर वनरक्षक भरतीमध्ये काय की वयोमर्यादा यामध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरू शकतात, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, एवढी यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली। ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 27। त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी वनरक्षक भरतीमध्ये असते। ठीक आहे, आणि आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं वनरक्षक भरतीमध्ये तर पहा सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची यामध्ये लेखी परीक्षा असते वनरक्षक भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने तुमचा हा पेपर असतो पहिला। ठीक आहे, तर पहिल्याच टप्प्यामध्ये तुमची पेपर असते ऑनलाईन पद्धतीने CBT। ठीक आहे, तर तुमचा जो मागं जे वनरक्षकची भरती झाली तर ती जे TCS कंपनीने तो पेपर घेतला होता वनरक्षकचा। ठीक आहे, तर परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर फक्त 15-15चे पाठ परीक्षेला विचारले जाते, जसं बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, त्याचबरोबर जे इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, त्याचबरोबर सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न। तर 15-15चे 4 पाठ असते आणि एका प्रश्नाला 2 गुण असते। तर टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 120 मार्काचा पेपर असतो, कारण की एका प्रश्नाला 2 गुण आहे। आणि पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SC BC तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर फक्त 120 पैकी जे पासिंग आहे ते फक्त 54% ठेवण्यात आले। जे आपण कोणत्या कॅटेगरीचे असाल SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SC BC तर तुम्हाला 54 मार्क्स पडले तर तुम्ही लेखी परीक्षा पास असणार आहे आणि तुम्हाला ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे। ठीक आहे, कारण की कसं आहे आता समजा ते 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बरोबर आहे, तर 40 पैकी तुमचे 30 किंवा 28 प्रश्न जरी बरोबर असले तरी सुद्धा तुम्ही लेखी परीक्षा त्या ठिकाणी पास असता। ठीक आहे,
आहे. म्हणजे एवढं हे सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे, कारण की पहिली गोष्ट पासिंग खूप कमी ठेवण्यात आली आहे आणि कट ऑफ लिस्ट सुद्धा खूप कमी जातो. SC ST OBC EWS NT विजो ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचा फायनल कट ऑफ. ठीक आहे, तर 200 पैकी मेरिट लागत असते. 120 मार्काचा पेपर असतो आणि 80 मार्काचा तुमचं या ठिकाणी ग्राउंड असते. 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग साठी जो टाइम असतो तो 12 मिनिटांमध्ये आले तर तुम्हाला आउट ऑफ गुण भेटते आणि पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 17 मिनिटांमध्ये आले तर आउट ऑफ गुण भेटते आणि एक एक मिनिट जर तुमचा जास्त झाला तर तसतशी तुमचा 10 मार्क कमी होत जाते. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण उंचीचा जर विचार केला पुरुष उमेदवारांसाठी उंची किती लागते तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुरुष उमेदवारांसाठी फक्त 163 सेंटीमीटर उंची लागते. महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, 84 सेंटीमीटर. त्याचबरोबर आपण ST कॅटेगरीचा जर विचार केला, ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर लागते. छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. तर एवढी यामध्ये उंची वगैरे लागते. ठीक, उंची छाती लागते. ठीक आहे, आणि आपण रनिंगचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी तुम्ही जर 17 मिनिटात किंवा त्यापेक्षा कमी आले तर 5 किलोमीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी. तुम्ही 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 80 गुण भेटणार आहे तुम्हाला पैकीच्या पैकी. तुम्ही 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटणार आहे. तुम्ही जर समजा 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे पुरुष उमेदवारांना मार्क्स भेटते. त्याचबरोबर तुम्ही जर समजा 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण भेटते. तर अशा प्रकारे ग्राउंडला मार्क्स भेटते आणि जसजसा तुमचा टाइम जास्त होणार आहे तसतशी तुम्हाला या ठिकाणी मार्क कमी होत जाणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपण बघितलं या ठिकाणी 20 मिनिटपेक्षा जास्त परंतु 21 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जर आले तर 45 गुण भेटते. ठीक आहे, आणि आपण महिला उमेदवारांचा जर विचार केला तर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे आणि 12 मिनिटाचा टाइम आहे. 3 किलोमीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांसाठी 12 मिनिटाचा टाइम आहे. ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग ह्या 12 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी येणार आहे त्यांना 80 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 12 मिनिटपेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 13 मिनिटपेक्षा जास्त परंतु 14 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 14 मिनिटपेक्षा जास्त परंतु 15 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 15 मिनिट पेक्षा जास्त परंतु 16 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण. 16 मिनिटपेक्षा जास्त परंतु 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 40 गुण. त्याचबरोबर 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर जवळपास 35 गुण भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे. ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. सर्वात अगोदर 120 मार्काचा पेपर होणार आहे. 120 मार्काचा पेपर झाल्यानंतर तुमचं ग्राउंड असणार आहे 80 मार्काचा. ठीक आहे, आणि 80 पैकी तुम्हाला किती मार्क्स भेटते आणि लेखी परीक्षेमध्ये किती मार्क्स पडते तर 200 पैकी मेरिट लागत असते आणि 200 पैकी मेरिट कट ऑफ लिस्ट लागत असते. ठीक आहे, आणि वनरक्षक भरतीचा आता जे वनरक्षकची भरती झाली होती तर त्यामध्ये खूप कमी कट ऑफ गेला होता. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि हे झाल्यानंतर आणखीन सुद्धा एक टेस्ट असते की हे सर्व ग्राउंड वगैरे झाल्यावर सुद्धा एक टेस्ट असते. पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते, ते पण 4 घंट्यामध्ये. 4 घंट्यामध्ये तुम्ही आले तर ठीक आहे, नाही जर आले तर फेल सुद्धा होऊ शकता तुम्ही. आणि महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये. ठीक आहे, तर असं जे हे स्पर्धा असते शेवटी. ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर लवकरच ज्या वनरक्षकची भरती निघणार आहे तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.